तर मंडळी इकडे बघता ही आत्याकडून आपल्याला भेटवस्तू आलेली आहे आणि आता ना आपण सर्व ओपन करणार आहोत की नक्की काय भेटवस्तू मध्ये आलेलं आहे ते नाही. बघूया काय आहे ते. हा चला आता ओपन करतोय. हे बघा इकडे ना मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, एकदम भारी दिसते. आता वरती ना सर्व राईस घालून घेतोय आपण. एकदम मस्त बघा फुललेला आहे राईस आपला, भारी दिसतोय. आपला पनीर बिर्याणी मस्तपैकी रेडी झालेला आहे. बघताय केवढा भारी दिसतोय आणि मस्त कलर पण आलेला आहे आणि सर्व गोष्टी व्यवस्थित शिजल्या. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या घरी आत्याकडून खास भेटवस्तू आलेली आहे, तर त्या आपण सर्व आज ओपन करून बघणार आहोत. आणि आज ना दुपारच्या जेवणाला आई काहीतरी स्पेशल म्हणजे असं बेत करणार आहे, ते आपल्याला पुढे पाहायला भेटेलच. पण बघूया. आता सर्वात पहिले तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे आत्याने काय दिलेलं आहे ते ओपन करून बघायला. तर मंडळी इकडे बघताय आत्याकडून ही आपल्याला भेटवस्तू आलेली आहे आणि आता ना आपण ओपन करून बघणार आहोत. आणि दर टायमाला आत्याकडून काही ना काही भेटवस्तू येत असते ना. दर टायमाला म्हणजे प्रत्येक सीझनला ना काय नाही काय देतच असतात. हा ते तर आहे. पावसाळ्यामध्ये भाज्या, आता उन्हाळ्याचं सीझन आहे, तर बघूया काय नक्की दिलेलं आहे ते ओपन करूया ना आता. चला ओपन करून बघतोय. इकडे एक पिशवी आहे, ही मेन गावावरून आलेली आहे भेट. चला इकडे बघताय ही अशी थैली आहे, ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. ओपन कर. चला ओपन करून बघूया नक्की काय दिलेलं आहे गावावरून. काय पहिला बघूया. इकडे कैऱ्या दिसत आहेत. हे बघा कैऱ्या आणि बोरं आहेत आई. ही बघा गावची बोरं आलीत. ही बघा गावची बोरं. हा गावाला ऍक्च्युली ना आता ह्या टायमाला छानही बोरं होतात ना. बोरं लय म्हणजे ह्या टायमाला होतात. हा आता बोरं बघून तोंडाला पाणी सुटलंय. भरपूर गावाला ना बोरं होतात. तिकडे पनवेलला छान झाले असतील. आमच्या इकडे जास्त बोराची झाडं नाही ना, तुटली अर्धी बागेत होती. रानात वरती आहेत पण आता रानात कोण जात नाही. हा ते तर आहे. बघे टेस्ट करून बघ कशा प्रकारे आहे ते. बघूया आधी खाऊन. बोरं छान दिसतात. मस्त मीठ वगैरे मस्त टाकलेलं आहे ना. एक नंबर आहे. छान लागतं. मस्त आंबट आंबट आहे. आंबट लागतंय जरा. आणि ना अजून पण काहीतरी आहे बघा. कैऱ्या तिकडे आणि मस्त कैऱ्या दिलेल्या आहेत. हे रायवळ आंबे असतात ना ते आहे ते. मच्छीत वगैरे घालायला बरं पडतात. पण ह्या वर्षी आंबे नाहीत जास्त. ह्या वर्षी आंब्यांची सीझन म्हणजे कमी आहे. म्हणजे आमच्या पण मागचा आंबा आहे ना आमच्या गावाला घरी, तर त्याच्यावरती पण अजिबात मोहर आला नव्हता. पूर्ण मोहर आता पूर्ण पडलेला. म्हणजे मोहर येऊन काळं पडलं सर्व वातावरण. तर यावर्षी अजिबातच आंबे नाही भेटणार, विकतच आणायला लागणार आहे. पण हे रायवळ आंबे आहेत ना इकडे, ते मला वाटतं आता सर्व लोणच्याला वगैरे किंवा कालवणात हेच आंबे उपयोगी पडणार. बाकी जे हापूस आंबे असतात ते तर खायला नाही मिळणार. पण ह्याचाही गावाला गेला की मला रायवळ आंब्याचंच लोणचं बनवू ना आपण. लोणचं बनवायचं, उसळी बनवायचं. हा छान होते. आम्ही म्हणजे गावाला गेल्याच्या नंतर ना आंब्याचा लोणचा किंवा करवंदाचा लोणचा असं बनवत असतो. पण त्यासाठी आता आंबे नाही मिळणार आहेत, तर रायवळ आंब्यांचाच आपण बनवू. अजून काय बघूया पुढे. इकडे ना मेन कैऱ्या आल्यात आणि बोर आहेत गावची. मिठामध्ये एक नंबर लागतात, ते साईडला ठेवतोय. आणि अजून मेन गोष्ट बघूया काय दिलेलं आहे ते. कपड्यात बांधूनच आहे थैलीत. चला तर बघतोय ह्या पिशवीत काय दिलेलं आहे आत्याने. हे बघा वा मस्त काजू. ओल्या काजूच्या बिया आहेत आणि मस्त. हे बघा साईज बघा केवढी आहे. एक एक जाडीच्या जाडी बिया आहे, मोठे आहेत. आणि मंडळी आता ना म्हणजे ओल्या काजूचा सीझन आलेला आहे आणि आता गावाला भरपूर प्रमाणात ओले काजूगर झाले असतील. आपल्याला जायला मिळालं नाही ना शिमग्याला गेली तेव्हा होळीला नाही, म्हणजे रानात आम्हाला जायलाच नाही भेटलं. बरोबर, कारण कसे पालखी येतात दाराशी, त्याच्यामुळे जायला भेटत नाही रानामध्ये. नाही तर शिमग्यामध्ये आमचा जायचा प्लॅन होता, पण कसं असा कोणता पण सण असला ना की इकडे तिकडे जायला मिळत नाही. पण कसं असतो ना की आपल्याला जायला नाही भरले मिळाला पण नवा करायला मिळतो. म्हणजे आम्ही कधी पण गावाला जाण्याच्या अगोदरच आई बिया येतात ना ओल्या काजूच्या, तर छान वाटतं. कधी ना कधी काका देतात, पप्पांचे ते मित्र आहेत ना ते पण पाठवतात ओले काजूगर. आणि ह्या टायमाला आत्याने पाठवले. हे बघा ना मस्त एकदम ओले काजूगर आहेत. आता ह्याची आपण भाजी पण बनवू. छान आहेत एकदम ना, जाड्या जाड्या बिया आहेत. बघा केवढ्या जाड्या जाड्या आहेत आणि मस्त. तर ऍक्च्युली ह्याची भाजी ना ओल्या काजूची मस्त होते. तुम्हाला रेसिपी पण दाखवू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण शेअर करू ना. हा आणि आता जायचंच आपल्याला गावाला जायचं आहे. पण आम्ही कसं एप्रिलच्या
लास्ट मध्ये एंड पर्यंत जाऊ. तर तेव्हा आपण रानामध्ये जावंच. तिकडे आपली सर्व काजूची बाग आहे, तर तुम्हाला दाखवू. आम्ही काजू आणायला जाऊ ना तेव्हा पण सर्व व्हिडिओ काढू. पण त्याच्या अगोदर आपल्याला फायनली नावा करायला मिळालेले आहे ओले काजूगर. तर मंडळ आई पण ना इकडे आता सर्व जेवणाची तयारी करते. आई आज मग काय बनवतेस? आज बिर्याणी, पनीर बिर्याणी बनवते. अच्छा, पनीर बिर्याणीचं बेत हो, असणार आहे ना? एकच मध्ये घालते हा, कारण की आजचं पण लय प्रॉब्लेम झालेत. हो ते तर आहे. वाटलं पण येत नाही लवकर. आता आमचे पण कसे 15 दिवस झालेत. आता कधी येते काय माहिती नाही. बुकिंग केलेली आहे आम्ही. आता बघू कधी येते. आता हा शेवटचा वाटलाय. आता एक्स्ट्रा आहे नाही. आता ऑर्डर दिलेली आहे, बुकिंग केलेली आहे. आता काय माहिती. म्हणून आम्ही गॅस जपूनच वापरतोय, कारण तिथे लिहून आलेलं ना 40 दिवसाच्या नंतरला भेटेल करून. हो, असं सांगत नाही. म्हणून आमचं 20-25 दिवसात संपतं. हो, आमचा 25 दिवस फक्त 25 दिवसाच्या वरती जातच नाही. हा, म्हणून आम्ही ना जपून वापरते. मग आई बोलली की आज एकच बनवूया. मस्त पनीर बिर्याणी बनवणार आहेस ना? हो. इकडे बघता आईने ना आता पनीर बिर्याणी बनवण्यासाठी इकडे सर्व सामग्री घेतलेली आहे. आई काय काय आपल्याला किती मात्रामध्ये घ्यायचं आहे? आता मी इथे ना अर्धा किलो तांदूळ घेतले बासमती. अच्छा, तुम्ही बासमती किंवा कोलम कुठले पण मध्ये घेऊ शकता. पण शक्यतो बासमती कसं तांदळांचा भात मस्त म्हणजे ह्याचा एक नंबर होतो. बिर्याणीसाठी जास्त करून हेच तांदूळ वापरतात. आणि इकडे काय काय? इथे मी 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे. इथे आला लसूणची पेस्ट करायला म्हणजे आला आणि लसूण घेतलेली आहे. अच्छा, इथे फरस बी घेतले आहे. मूठभर घ्यायची. हा, मोठभर थोडीशी म्हणजे घ्यायची. अच्छा, 1 टमाटर, 1 शिमला मिरची, 1 कांदा आणि आपल्याला पनीर घ्यायचं आहे. पनीर तरी पण किती? 100 ग्राम? हो, 100 ग्राम. म्हणजे पनीर असं काय नाही, किती पण आपल्याला घेऊ शकता. आपल्या चॉईसवर आहे. हा, आम्ही आता 100 ग्राम घेतलंय. तर ही नॉर्मली आपल्याला सामग्री लागणार आहे. तर इकडे ना आता सर्व राईस आपण धुवून घेतलेला आहे. आपल्याला मस्तपैकी शिजायला ठेवायचंय. तर इकडे ना सर्व हे आपण अख्खा खडा मसाला याच्यामध्ये घालून घेतोय. दालचिनी, लवंग, काळी मिरी वगैरे आहे. 1 चमच जिरा घालून घ्यायचंय. तर इकडे ना आपण पॅन मध्ये तेल घालून घेतलंय. आता ना आपण पनीर फ्राय करून घेतोय. याचे ना पनीरचे आपण छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, म्हणजे फ्राय व्यवस्थित होतात. आपल्याला व्यवस्थित पनीर फ्राय करून घ्यायचे. तर इकडे ना आपले पनीर व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत. हलकेशीच फ्राय करायचे, जास्त पण म्हणजे असे काळे काळे नाही ब्राऊन करायचे, नॉर्मल करायचे. तर सर्व काढून घेते प्लेटमध्ये. आता इकडे ना भाज्या पण आपण हे सर्व कटिंग करून घेतलेल्या आहेत. त्या पण सर्व ना आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. थोड्याशा नाही ह्याला आपण वापरून घ्यायचंय, थोडा पाणी घालून. आपल्याला ना झाकण मारून 5 मिनिटं अशी ठेवायची, म्हणजे चांगले कसे वाफवून येतील. तर इकडे ना पूर्ण आता आपली भाज्या वाफवून झालेल्या आहेत. गॅस बंद करून घेतले आणि इकडे सर्व काढून घेतोय. गॅस बंद करून आपण झाकण लावूनच ठेवला होता, म्हणजे वाफेनच आतमधल्या भाज्या अजून शिजतात चांगल्या. तर इकडे ना आता आपण फोडणी द्यायला घेतोय. इकडे पॅन मध्ये तेल घालून घेतले, त्याच्यामध्ये ही सर्व आलं लसूण पेस्ट घातले. हे सर्व ना आपण आलं लसूण ठेचूनच बनवला होता. आणि हे सर्व तेजपत्ता घालून घेतलाय. पुन्हा थोडासा जिरा घालून घेतलाय, 1 चम्मच. कांदा घालून घेतोय. इकडे ना आम्हाला 1 कांदा थोडासा कमी पडत होता, म्हणून आम्ही अजून थोडासा ना 1 कांदा एक्स्ट्रा कापलेला आहे, म्हणजे 2 कांदे टोटल घेतलेले आहेत. कांद्याचीच मस्त आपल्याला फोडणी द्यायची. कांद्यामध्येच ना आपल्याला ग्रेव्ही मस्त परतवून घ्यायची. तर बघताय कांदा आपला चांगला परतून झालेला आहे. आता ना ह्याच्यात मी 1 चमच कसुरी मेथी घालते. 1 टमाटर मोठा असा घेतलाय, घालून घेते. तर बघता आपला कांदा टमाटर चांगली परतून झालेला आहे. आता इथे मी आपला घरचा मसाला घालून घेते. लाल तिखट, बिर्याणी मसाला बघा 1 चमच घालायचा. फ्राय राईस, मॅगी मसाला, हळद घालून घेते 1.5 चमच. सर्व मिक्स करून घेते. 1 चमच घी घालून घेते. अमूल बटर घालून घेते. पनीर घालून घेते.
इकडे ना हे सर्व भाज्या पण वापरलेल्या त्या घालून घेतले, सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. एक चमच मीठ घालून घेतोय, चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. आम्ही भातात पण ना मीठ घालून घेतलेलं आहोत म्हणून आता कमी घालते. इकडे बघताय आपला राईस पण मस्त शिजून रेडी झालेला आहे. बघा केवढा फुललेला आहे. आपण बासमती राईस यूज केला ना की मस्त अशी लांब लांब तांदूळ होतात. हे बघा इकडे ना मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, एकदम भारी दिसते. आता वरती ना सर्व राईस घालून घेतोय आपण. हा सर्वांना सुट्टा करून घेतलाय राईस. एकदम मस्त बघा फुललेला आहे राईस आपला, भारी दिसतोय आणि सुगंध पण आहे भारी येतोय ना. हो, सुगंध पण मस्त येतोय. एक नंबर सुगंध येतोय. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हा बघा खाली सर्व ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित सर्वीकडे मिक्स करून घ्यायची. हा बघा एक नंबर दिसतोय. आता कलर पण यायला चालू आहे. हा बघा लाल आणि पिवळसर कलर यायला चालू झाले, मस्त जबरदस्त दिसतोय. तर इकडे ना आपला थोडासा राईस व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. इकडे आता ना आपल्याला सॉसेस वगैरे घालायचं आहे. तर पहिला ब्लॅक सॉस घालून घेतोय. सर्वीकडे व्यवस्थित घालून घ्यायचंय. हा कसा जरा खारा असतो सॉस, त्याच्यामुळे मीठ पण आपण कमीच टाकलंय, नाही तर खारट होऊ शकतो. बघ हा इकडे रेड चिली सॉस आहे, तो पण घालून घेतोय. व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. हा जबरदस्त वाफ येतोय आणि आमच्या घरभर पूर्ण आता ना भाताचा सुगंध पसरलेला आहे. हा बघा जबरदस्त कलर आलेले आहेत आता. तर मंडळी इकडे बघताय आपला पनीर बिर्याणी मस्तपैकी रेडी झालेला आहे. बघताय केवढा भारी दिसतोय आणि मस्त कलर पण आलेला आहे आणि सर्व गोष्टी व्यवस्थित शिजल्या. तुम्हाला आतमधून पण दाखवतो. सर्व कोथिंबीर वगैरे घालून घेतलंय. हा बघा एकदम गरमागरमच आहे आणि मस्त एकदम भारी रेडी झालेलं आहे. तर मंडळी इकडे ना आता आपण जेवायला बसलेलो आहे. पनीर बिर्याणी इकडे घेतलेली आहे. आमच्या शेजारच्या गावाला काकी आहेत ना, ते त्यांनी पावभाजी पण दिलाय. इकडे पाव आहे आणि हा सर्व कोशिंबीर आहे. आज मस्तपैकी ना पनीर बिर्याणीचा बेत आहे. चला तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेलं आहे ते. एकदम भारी दिसतंय बघा, मस्त पनीर वगैरे घातले त्याच्यामध्ये. एक नंबर झालेला आहे. आपण ना ह्याच्यामध्ये वेगवेगळे सॉसेस पण घातले होते, त्याच्यामुळे मस्त ना राईचा भारी फ्लेवर येतो. एकदम अप्रतिम झालेला आहे. तर मंडळी फायनली जेवण झालेलं आहे आणि खास आज आत्याने ना आपल्याला भेटवस्तू दिल्या होत्या, त्या आज आपण तुम्हाला ओपन करून दाखवल्या. आणि आज दुपारच्या जेवणाला ना आपण मस्तपैकी पनीर बिर्याणी बनवली होती आणि अतिशय अप्रतिम झालेली आहे. तुम्हाला पण रेसिपी पण शेअर केली, तर तुम्ही पण ट्राय करू शकता घरी. एकदम सोपी पद्धत आहे बनवायला, काही जास्त कठीण नाही. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.